वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये कॉन्सर्ट होता आणि या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय। गोरेगाव ड्रग्स प्रकरणातील 6 आरोपींना आता 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पार्टीतील उर्वरित विद्यार्थ्यांचा जबाबही पोलीस नोंदवणार आहे। मुंबईतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची पार्टीला हजेरी होती, तर पार्टीसाठी परवानगी घेण्यात आली होती की नाही याचाही तपास आता सुरू आहे। गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। इथल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हाय प्रोफाईल तरुणी आणि विद्यार्थी उपस्थित होते। कॉन्सर्टमध्ये आलेल्या काही तरुण आणि तरुणींनी ड्रग्सचं सेवन केलं होतं। कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजारांची गर्दी होती। ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यानं 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे। आणखी एक विद्यार्थिनी गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार तिच्यावर सुरू आहेत। ही घटना परवा संध्याकाळी घडल्याची माहिती आहे। वनराई पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय। पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे। बोरीवली न्यायालयानं 6ही आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जास्त प्रमाणात मद्यपान, ड्रग्ज घेतल्यानं काही तरुणांना त्रास झालाय। आरोपी सनी जैन, बालकृष्ण कुरूप, रौनक खंडेलवाल, आनंद पटेल, प्रतीक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यात आयोजकाचाही समावेश आहे। पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत। आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे। अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन, ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झाल्या आहेत। सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात। आधी तर कारवायाच व्हायच्या नाही। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार।